चला यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार जय हनुमान उंडरगाव वादळ खारीकवाडा आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1 वर होईल। जय हनुमान उंडरगाव वादळ खारीकवाडा आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1। आता मात्र काकळगड संघाचा एक नवयुवक शिरगाव संघाच्या प्रांगणामध्ये परंतु वा कल्पेश सातमकर जबरदस्त अँकर बोल्ड एक अनुभवी खेळाडू आहे मित्रांनो। या रायगड जिल्ह्यातला जबरदस्त खेळ त्याचा या रायगड जिल्ह्याने वाखडलाय। चढाईसाठी प्रत्युत्तर दाखल आपल्याला चढाई बहादर भेट बघायला मिळतो। या शिरगाव गावाचं भविष्य अर्थातच सातमकर चाराचं एक समीकरण असेल कितपत गुणांची लयलूट करतोय बघूया। अधिक तसे माघारी परततो त्याला प्रत्युत्तर हा एक नवोदित खेळाडू 24 नंबरच्या जर्सीमध्ये 7-1 असं समीकरण असताना चढाईसाठी बघा कितपत प्रयत्न करतो। यावेळेस मात्र जबरदस्त अशी एवन क्वालिटी पक्कड त्या ठिकाणी बघायला मिळते साईनाथ शिरगाव संघाच्या माध्यमातून। आता मात्र थर्ड रेड तिसरी छाडाई सनी सक्सेसफुल होतोय। जबरदस्त कामगिरी सनीच्या माध्यमातून। प्रत्युत्तराचा कला एक नौका खेळाडू परंतु एका लोणाच्या बोजाने भागणारा हा खेळ नाहीये। जीवन में असली उड़ान अभी बाकी है कि जीवन में असली उड़ान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है। निश्चितच
ये तो वो झाकी मेरे दोस्त पिक्चर अभिभाषण अजून देखील वेळ भरपूर बाकी असेल कोणत्या क्षणी पारडा पण जड करू शकता काकळकर संघ वाह जबरदस्त पकड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सोलंकी संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केला तो अथर्व बाईत त्याला त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये यशस्वी ठरते सोलंकी संघ वाह कौतुक असेल आपले चला मध्यंतर होते पूर्वार्ध होते दुसरा पुकार उंडरगाव विरुद्ध खारीकवाडा तर मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार क्वार्टर फायनलचा दुसरा सामना कोरलई विरुद्ध नांदगाव आपल्यासाठी पहिला पुकार कोरलई विरुद्ध नांदगाव मैदान क्रमांक 2 हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना पहिला पुकार आहे कोरलई विरुद्ध नांदगाव तेरा आणि 2 एक भली मोठी अशी आघाडी आपल्याला बघायला मिळते शिरगाव संघाकडे पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाल्यानंतर शिरगाव संघ या दुसऱ्या फेरीमध्ये माफ करा दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवताना दिसतोय शेवटची 5 मिनिटं असेल सामना संपायला साडेसाडी यावेळेस हर्षद आता मात्र दरासिक टीम शिरगाव संघाचा एक उगवता तारा आपल्याला बघायला मिळतोय चला मित्रांनो मैदान क्रमांक 2 करिता दुसरा पुकार कोरलई विरुद्ध नांदगाव आपण मित्र कोरलई विरुद्ध नांदगाव मैदान क्रमांक 2 साठी दुसरा पुकार टाइम
जेव्हा नाही तेव्हा जगाच्या आधी चालू करतो टायमआउट वर त्यांची पण मैदान क्रमांक 2 वर मात्र एक कडवी सुंस दिली जाते. 1 आणि 2 गुणांच्या आघाडीने दोन्ही संघ पुढे सरकवतात. यावेळेस मात्र 3 गुणांची चढाई आणि सामन्यामध्ये मात्र एक खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळतो. आता मात्र आघाडी ही पाली संघाकडे चालली आहे आणि मात्र पाली संघ त्या ठिकाणी 2 गुणांची आघाडी घेतं. वडापाव नाश्ता आले त्याच्या हॅलो, मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपता त्वरित होणारा सामना उंडरगाव विरुद्ध खारीकोणा. दोन्ही संघांनी आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. सामना संपतात लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच मैदान क्रमांक 2 वरचा चालू सामना संपतात त्वरित होणारा सामना कोरलई विरुद्ध नांदगाव. या दोन्ही संघांनी देखील आपापल्या गणवेशात तयार राहायचं आहे. सामना संपतात लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, मैदान क्रमांक 1 वर सामना संपलेला आहे. लवकरात लवकर उंडरगाव विरुद्ध खारीकोणा. लवकरात लवकर मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल. बक्षीस समारोह संपला 8. बक्षीस 8.
चला रे घरी चला. चला मैदान क्रमांक 1 वर उंडरगाव विरुद्ध खारीकोणा. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 मिनिटाच्या आत लवकरात लवकर दोन्ही संघांनी मैदानावर हजर राहायचंय. आता मात्र आपण क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात करतोय. अर्थातच उंडरगाव विरुद्ध वादळ खारीकोणा. मैदान क्रमांक 2 वर देखील दुसरा पुकार असेल कोर्लई विरुद्ध नांदगाव. तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. लास्ट 5 मिनिट. 13-8-8-13. टाइम अप सर प्रॅक्टिस टाइम अप. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वर हा पहिला पुकार. पुढील होणारा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना देवघर विरुद्ध शिरगाव. आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1. देवघर विरुद्ध शिरगाव मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना असेल.
मैदान क्रमांक 2 साठी 2 पुकार झालेत कुर्लई विरुद्ध नांदगाव. उंडरगाव संघाचा थोडा बहादर आपल्या सोन्यासाठी बघायला मिळतोय. बघूया कितपत गुणांची लढत केली जाते त्याच्या माध्यमातून एक यशस्वी संघ या ठिकाणी आपल्याला मैदानावरती खेळताना बघायला मिळतो. अर्थातच वादळ खारीकवाडा विरुद्ध गोंडलगाव संघाने देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत. मित्रांनो या देखील संघाला एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म आहे, चांगल्या प्रकारे इतिहास आहे. निश्चितच एक ऐतिहासिक संघ म्हणून या सगळं पाहिलं जातं. आता मात्र थर्ड रेड तिसरीचा आहे. उंडरगाव संघाच्या प्रांगणामध्ये प्रीतम कुंभरकर साबरदे एक असा 5 वर एकच म्हणून असताना बोनस ऑफ असेल ॲडव्हान्स जर गेला तरच त्या ठिकाणी गुण मिळू शकतो. परंतु दावा फेटाळला जातोय. पुढे होणार कोरोनाचा सामना असेल देवगड विरुद्ध शिरगाव. आपल्यासाठी हा पुन्हा एकदा पहिला पुकार असेल. तिसऱ्या पुकारावर मैदानाचं नाव घ्यावं लागेल.
चला मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपलेला आहे. कोरलाई विरुद्ध नांदगाव. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर कोरलाई विरुद्ध नांदगाव. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपतात त्वरित होणारा सामना देवघर विरुद्ध शिरगाव.